मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओस दौऱ्यासाठी रवाना झाले। दाओसमधील इकॉनॉमिक फोरमला ते उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंसोबत 50 जण या दाओस दौऱ्यावर आहेत। तर सरकारी पैशांवर शिंदेंसह 50 जणांची सहल चालली आहे, अशा पद्धतीची टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। यापूर्वीचा सुद्धा दाओस दौरा हा अशाच पद्धतीचा वादग्रस्त राहिला, कारण विरोधकांनी प्रचंड टीका केली शिंदेंवर आणि उद्योग मंत्र्यांवर सुद्धा। आणि आता यंदाचा सुद्धा दाओस दौरा हा तितकाच वादळी ठरतोय। वादळी अशा अर्थाने की विरोधकांकडून पुन्हा एकदा टीका होताना दिसते। मुख्यमंत्र्यांचा जो दाओस दौरा आहे त्याच्यामध्ये इतर 50 जण जे त्यांच्या सोबत गेलेत हे सगळे सहलीसाठी तिथे गेलेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। बोचरी टीका केलेली आहे। जागतिक आर्थिक परिषदेसाठी म्हणून दाओसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवाना झालेले आहेत आणि इकॉनॉमिक फोरमला ते उपस्थित राहतील। तिथे नेमकं काय घडतंय, राज्यात परदेशी गुंतवणुकीसाठी म्हणून मुख्यमंत्री काय प्रयत्न करतात, इतर त्यांच्यासोबत गेलेले जे मंत्री आहेत ते नेमकं काय करतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ओम, आता आपण बघतोय की दाओस दौरा एकीकडे सुरू आहे, राज्यात परदेशी गुंतवणूक येण्यासाठी राज्यातली जनता सुद्धा उत्सुक आहे, पण विरोधकांकडून टीका अजूनही थांबत नाहीये। रिद्धी, आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाओस दौऱ्यावरती गेले होते तेव्हापासून या दाओस दौऱ्यावरून मोठमोठे वाद निर्माण होताना दिसत आहेत। जेव्हा राज्यातील गुंतवणूक या विषयावर जेव्हा चर्चा होते तेव्हा सातत्यानं महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांची चर्चा होते। आता मुख्यत्वे त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा हा स्वित्झर्लंड दौरा जो आहे तो जागतिक आर्थिक परिषदेसाठी आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री काल रात्री 12 वाजता मुंबईतून स्वित्झर्लंडला रवाना झालेले आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर काय गुंतवणूक येते आणि त्यानंतर विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। जी निश्चित। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दाओस दौरा आहे जो आता वादात सापडलेला आहे।